शिरोळ तालुक्यातील बिलोर गावातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या बालकाच्या घरी कुटुंबियांना 25 लाखाची मदत राज्य शासनाकडून पोच केली आहे, अशी माहिती भाजपा नेते मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद करताना सांगितलं। काय म्हणाले चंद्रकांत दादा पाटील पाहूयात। शिरोळ तालुक्यामध्ये जी घटना घडली त्यात इमिजिएट त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याची इन्क्वायरी सुरू केली। बऱ्याच वेळेला आपण तातडीने सस्पेंड करतो आणि मग ते मॅटवरती करतो, त्याला एक प्रोसिजर लागतं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती प्रोसिजर समजावून सांगितली की त्याच्यामध्ये पहिलं रजेवर पाठवायचं, मग कारणे दाखवा नोटीस द्यायची, त्याच्यात तो त्याच्या वकिला थ्रू कारणे दाखवेल असं ते वेल प्रूफ करायला लागेल। त्यामुळे ॲक्शन झाली, मोठ्या प्रमाणात पिंजरे आणि पकडण्याचं मोहीम सुरू झाली। त्या मुलाच्या घरच्यांच्या अकाउंटला आज वर्किंग डे सोमवारी 25 लाख RTGS पोचले। या सर्व प्रकरणातील गांभीर्याने काम न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी या संदर्भात दिली। सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते। सध्याच्या निकालानंतर संख्याबळ पाहता महायुती पुन्हा सत्तेवर येण्यास कोणती अडचण असणार नाही, असंही सूचकपणे त्यांनी यावेळी नमूद केलं। यावेळी धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।